वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे कसगाव परिसरातील शेतकरी हवालदिल. कापूस व मका पिकांचे मोठे नुकसान. कसगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील भडगाव रोड परिसरातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः हरणे व रानडुक्कर यांच्या कळपांपासून कापूस आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने कापूस व मक्याची लागवड केली असताना रात्रीच्या वेळी हरणे आणि रानडुक्कर शेतात घुसून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. मक्याची कणसे फस्त केली जात असून कापसाची झाडे व बोंडेही उद्ध्वस्त केली जात आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन्य प्राण्यांच्या या वाढत्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वारंवार तक्रार करूनही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने तातडीने पाहणी करून हरणे व रानडुकरांचा बंदोबस्त करावा. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे कसगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.